पाटबंधारे विभागाने केलेल्या कारवाईबाबत चर्चा करण्यासाठी आज दुपारी महापौर रुपाराणी निकम यांनी महापालिकेत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली। सुमारे 2.5 तास झालेल्या चर्चेनंतर तोडगा निघाला। थकबाकी भरण्याबाबत महापौरांनी महायुतीच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली, त्यामुळे लवकरच तोडगा निघेल असं महापौर निकम यांनी स्पष्ट केलं। त्यानंतर पंपिंग स्टेशनला लावलेलं सील काढण्याचा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी तयारी दर्शवली, पण परस्पर पाणीपुरवठा बंद केल्याबद्दल महापौर आणि पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। 165 कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे पाटबंधारे विभागाने महापालिकेचा पाणी उपसा बंद केल्याचे पडसाद आज महापालिकेत उमटले। या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौर रुपाराणी निकम यांनी आज दुपारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत महापालिकेत बैठक घेतली। या बैठकीला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, स्थायी सभापती विशाल चिराळे, गटनेता मुरलीधर जाधव, आदिल फराज, शालंगधर देशमुख यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते। पाटबंधारे विभागाच्या थकबाकीबाबत महापौरांनी नामदार हसन मुश्रीफ, चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्याशी फोनवरून चर्चा केली। त्यानंतर नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची नामदार विखे पाटील यांच्याशी चर्चा झाली। त्यामुळे कोल्हापूरचा पाणीपुरवठा सुरळीत करावा असं आवाहन महापौरांनी केलं, पण पैसे भरण्याबाबत ठोस आश्वासन द्यावं असं स्मिता माने यांनी सांगितलं। त्यावर आदिल फराज संतप्त झाले। पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून स्मिता माने बैठक सोडून निघाल्या होत्या, पण त्यांना पुन्हा थांबण्यासाठी भाग पाडलं। सुमारे 2.5 तासाच्या चर्चेनंतर तोडगा काढण्यात आला। 165 कोटी रुपयांची थकबाकी आहे असं पाटबंधारे विभागाचं म्हणणं आहे, तर 80 कोटी रुपये थकबाकी असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे। दुसरीकडे पाटबंधारे विभागाच्या 10.5 कोटी रुपयांच्या थकबाकीचं समायोजन करू, तसंच आयुक्त आल्यानंतर या प्रश्नी मार्ग काढू असं महापौरांनी स्पष्ट केलं। त्यानंतर पाटबंधारे विभागानं पाणीपुरवठा सुरू करण्यास होकार दिला। कायद्यानुसार ही कारवाई केल्याचं स्मिता माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। विजेचं बिल भरलं नाही तर महावितरण वीज पुरवठा खंडित करतं, मग आम्ही का करू शकत नाही असं स्मिता माने म्हणाल्या। त्यामुळे महापालिका पदाधिकारी संतप्त झाले आणि त्यांनी पाटबंधारे विभागाच्या कारवाईचा निषेध केला। खरं तर वाईट या गोष्टीचं वाटलं की अशा पद्धतीनं महानगरपालिकेचं वॉटर कनेक्शन सील करण्यात आलं, बंद करण्यात आलं। खरं तर जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे। सणवार आहेत आणि त्या अनुषंगाने अशा पद्धतीचं तेही कोणती इन्फॉर्मेशन न देता, पण थोडासा हाही एक विषय आहे की 2011 पासूनचं त्यांचं हे काहीतरी बिलाचे इश्यूज आहेत आणि थोडं त्याच्यातला गॅपअप आहे, ज्याच्यामध्ये ते लोक म्हणत आहेत की 165 CR आणि आमचे वॉटरचे सगळे लोक म्हणत आहेत की इट वॉज 80 CR। तर आम्हाला त्यांचा मान्य नसल्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा प्रलंबित राहिल्या होत्या, परंतु आता नेते मंडळींशी या गोष्टीवरती व्यवस्थित बोलणं झालेलं आहे आणि लोकांपर्यंत संध्याकाळी पाणी सुरूही होत आहे।